शासनाच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे 1,40,00,00,000 रुपयांचे बिल थकल्यानं ठेकेदारांना आत्महत्या केल्याचं बघायला मिळत आहे। शेतात गळफास घेत त्यानं ही आत्महत्या केलेली आहे। वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील ही घटना। हर्षल पाटील असं या ठेकेदाराचं नाव। हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेचं काम घेतलेलं होतं, परंतु जवळपास त्यांना 1,40,00,000 रुपयांची बिलं अद्याप मिळाली नव्हती। त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होते। अखेर काल रात्री त्यांनी शेतामध्ये गळफास घेतलेला आहे आणि आत्महत्या केली आहे। हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेची कामं करण्यासाठी खासगी सावकाराकडून जवळपास 65 लाखांचं कर्ज घेतलेलं होतं। त्यातून त्यांनी ही कामं पूर्ण केली होती, परंतु या कामाची रक्कम शासनानं त्यांना गेल्या वर्षभरापासून दिलं नव्हतं आणि त्यामुळे ते नैराश्यामध्ये होते आणि यातूनच त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे। माननीय हर्षल पाटील वय वर्ष 35 वर्ष यांनी काल सांगली येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास 1.5 कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तगादा लावत होते शासनाकडे, परंतु शासनाने बिल दिलेले नाही। अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम, सार्वजनिक बांधकाम खातं असू दे, ग्रामविकास खातं असू दे, जलसंधारण विभाग असू दे, या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही आहे। हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे, हा सदोष मनुष्यवध आहे। त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल, 1,40,00,000 तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये?